हॅलो नमस्कार. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळचीच मी, त्यामुळे गुड मॉर्निंग. तर आता माझं सर्व काम आवरून झालेलं आहे. घर क्लिनिंग करून झालेलं आहे, स्वयंपाक करून झालेला आहे, चपात्या पण मस्त आणि ठेवलेलं आहे. आता मी चहा करून पिते आणि नंतर तुम्हाला भेटते. चहा तर सोडण्याचा खूप प्रयत्न करते, पण चहा काही सुटत नाही आहे. एखादा महिना सुटतो किंवा 4 दिवस नाही पित किंवा 8 दिवस नाही पित असं होतं आणि नंतर परत ते असं वाटतं थोडंसं पिल्यावरती काय होणार आहे, म्हणून ती परत चहाची तलप होऊन जाते. आणि तो काय आहे तोपर्यंत तुम्हाला किचन ओटा दाखवते. क्लीन करून ठेवले, आता राहतो क्लीन, पण संध्याकाळपर्यंत हाय असं परत भरून जातो. परत तेच संध्याकाळी आवरायचं वगैरे. खूप दिवसानंतर ना आमच्या घरी टोस्ट आणि खारी आणली होती. जवळजवळ 6 महिने होऊन गेले तरी टोस्ट आणि खारी आणली नव्हती. मग आज माझी खूप इच्छा झाली होती की थोडंसं चहा आणि खारी खावी म्हणून मी टोस्ट खारी आणायला सांगितली होती. इथे सानूला पण थोडीशी टोस्ट दिली होती, ती पण ते आवडीने खात होती. माझं खाऊन झाल्यानंतर ना मग सानूला उकडलेलं अंडं चारायला घेतलं. तिची खायची खूप नाटकं असतात, कार्टूनच लाव, हेच लाव, तेच लाव, मग मला नाचायचंच, हे असं तसं चालू असतं. मग तिला ते बघत बघत तिला एक अंडं खायला तिने जवळजवळ 10 ते 15 मिनटाच्या वरती टायमिंग लावला. तिला बुबूस येतो, काऊ येतो, हे खा ते खा असं म्हणत म्हणत तिला ते तेवढंसं अंडं खाऊ घातलं. त्यासाठी तिने जवळजवळ 10, 15, 20 मिनटं लावले. मग तिला अंडं खाऊ घालून म्हणलं आता कपडे धुवायला जायचं होतं, म्हणून मी कपडे धुवण्यासाठी बाहेर गेले होते. बाथरूममध्ये मी कपडे काही धुवत नाही, कारण तिथं स्वच्छ निघत नाहीत आणि दिसत पण नाहीत बाथरूममध्ये कपडे निघलेत फरशीवरती. त्याच्यामुळे मी कपडे बाहेरच धुवायला येते. तोपर्यंत सानू मला आमच्या तिथं कडीपत्त्याचं झाड आहे, त्या कडीपत्ता आणून देत होते आणि वास घेत होते आणि स्वतः पण वास घेत होते आणि म्हणायची वाव वाव. मी कुठलं काम करायला घेतले आणि सानूने मध्ये मध्ये केले नाही, असं काही होणारच नाही. त्याच्यामुळे ती मी जिथं कपडे धुवल काही करेल त्याच्यामध्ये तिला यायचंच असतं आणि ते काम तिला करायचंच असतं. थंडी वाजली ना, हा थंडी वाजते ना. मग ती अशी मध्ये मध्ये करते म्हणून मी तिला काय केलं होतं, एका ठिकाणी बसवलं आणि थोडंसं ऊस सोलून दिला की हे तू खात बस. तिला ऊस खायला खूप आवडतं. ही असं छोट्या छोट्या चुरट्या काढल्या होत्या तिने आणि ती असं छान बसून ऊस खात होती. तोपर्यंत आमच्या इथं सोलर बसवायचं काम चालू करणार होते. त्यासाठी आमच्या इथं सोलरचं सामान आणून टाकलं त्या माणसाने. भाऊ झालाय का, भाऊ झालाय पाणी, भाऊ झालाय, भाऊ झालाय, भाऊ झालाय, भाऊ झालाय का सानू, मला भाऊ झालाय. दुखतय, दुखतय का शाना, पागीच पागी. असं काम करताना मध्ये मध्ये तिला घ्यावं लागतं आणि तिचा लाड करावं लागतं. मग माझे कपडे वगैरे सगळे धुवून झाले होते. मग मी इथं कपडे वाळू घालायला घेतले होते. तर आमच्या इकडं मस्त असं पावसाचं वातावरण झालं होतं. तिकडून माझे मिस्टर आवाज देत होते मला, रील स्टार, मला भूक लागली, जेवायला वाढ वगैरे असं म्हणत होते ते. आणि छान असं पावसाचं वातावरण खूप सुंदर वाटत होतं. आणि कपडे वाळू वगैरे घातले आणि मग दुपारचे 2 वाजले होते आम्हाला जेवायला. या मस्त दुपारच्या जेवणामध्ये भेंडीची भाजी, चपाती, दही, मसाले भात, कांदा, आमटी. भाजी चपाती. बोल का सानू, काय काय जेवायला सांग बरं. भाजी चपाती भात. अगं बाई तू असं खाते.
वाव म्हणते ती आऊ. छानपैकी असं जेवण आहे. या जेवण करायला मस्त. ए सानू मांडी घाल बाबू. पाऊस पाऊस. बाहेर हो खूप हो. सर्दी झाली चल. ए सानू सानू. मग 4-4:30 नंतर ना आमच्या इकडे थोडासा पाऊस पडला. मग काय चहा बनवला, चहा पिल्यानंतर ना सर्व आवरून म्हणलं संध्याकाळी भाजी निवडून घ्यावी. ही भाजी कालच आणली होती पण निवडायला टाईम भेटला नाही म्हणून म्हणलं आता निवडून घ्यावी, जेणेकरून उद्या डब्यासाठी वगैरे आपल्याला बरं पडतं की आता निवडून ठेवलं म्हणजे पटकन सकाळचा डब्बा करायला सोपं जातं. त्याच्यामुळे मी निवडत होते. मग तर लगेच सानू आली होती मध्ये मध्ये करायला. तिला यायलाच लागतं, तिच्याशिवाय माझं कुठलं कामच होत नाही ना, त्याच्यामुळे ती येणारच. भाजीपाला आमच्या डासाने ठेवतो. येतो का तुम्हाला करता असं नाही भाजीपाला 5 आहे. अशा प्रकारे मी सर्व भाज्या निवडून घेतल्या. दोडका, कोथिंबीर, वांगी, चवळीची भाजी, टोमॅटो आणि गवार आणि हिरवी मिरची, ह्या सर्व भाज्या निवडून घेतल्या. आता फ्रीजमध्ये भाजी ठेवून स्वयंपाक करायला गेले तर काय समजलं की ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. मग काय घेतलं ज्वारीचं दळण करायला. त्याच्यामध्ये 5 किलो ज्वारीमध्ये 1 किलो राशनचं तांदूळ टाकलं, कारण की राशनचं तांदूळ टाकल्याने ज्वारीच्या भाकरी खूप छान आणि पांढरे शुभ्र होतात ते, आणि चव पण छान लागते. त्याच्यामुळं आम्ही 5 किलो ज्वारीला 1 किलो तांदूळ नेहमीच टाकतो. इथं माझी आई मला सांगत होते की पहिलं हे तांदूळ खायला पण भेटत नव्हतं, की पहिलं आम्ही आजारी वगैरे पडलं की एक मसाला पोडी आणायची आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण बिसून कोथिंबीर वगैरे वाटून टाकायचं आणि ती मसाला पोडी टाकायचो, तर झाला मसाले भात. अशा प्रकारे आम्ही करायचो आणि खायचं म्हणली. आणि तेव्हा तो भात खूप टेस्टी पण लागायचा, की छान लागायचं, चव लागायची. आणि आता ह्या भाताला तांदळाला कोण पाहत नाही. हे आम्ही पण आता कधीतरी इडली वगैरे करण्यासाठीच वापरतो, नाहीतर मग आपलं ज्वारीत वगैरे टाकतो. हे बघा, ही सानू अशी मध्ये मध्ये करत असते. तोपर्यंत माझं दळण होईपर्यंत तिने सगळीकडे ज्वारी आणि तांदूळ मिक्स केलेला आहे. मग दळण झाल्यानंतर ना मग संध्याकाळचा स्वयंपाक केला. काय मग आज स्पेशल जेवायला? आज ना स्पेशल चिकनचा सगळा रस्सा केलाय. अरे वा, चिकन केलंय बघा. बघू दाखव बरं कसं केलंय. बघा तरी बघा, एकदम कडक भाकरी येतात. ज्याला चपाती खायची त्यासाठी चपात्या केल्यात. मस्त. कांदा लिंबू आहे आणि भात आहे. युट्यूब फॅमिलीला बोलू काय जेवायला? बघा ना, चला मित्रांनो, तुम्ही पण या जेवण बनवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि काही चुका झाल्या असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन आहे सबस्क्राईब करायला विसरू नका. असा गेला आमचा आजचा दिवस. आजच्या दिवशी एवढंच. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.